नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे पोह्यांपासून चीज बॉल. पोह्यांपासून चीज बॉल बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे बटाटे उकडलेली आहेत ती सोडून घेत आहे. मी इथे 3 बटाटे घेतली होती. सोडून झाल्याच्या नंतर मग आपण त्याला किसणीने असं किसायचं आहे. किसणीने आता किसून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आमचूर पावडर थोडीशी टाकत आहे. आता त्याच्यामध्ये लाल मसाला टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकून झाल्यानंतर मिक्सरला वाटलेले जे पोहे होते ते टाकायचे आहे थोडे थोडे. मी इथे 5 चमचे मिक्सरला बारीक वाटलेले पोहे टाकलेले आहेत. आणि आता त्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून झाल्याच्यानंतर एक वाटीमध्ये मैदा घ्यायचा आहे 4 चमचे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपण कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ते बटाट्याचं जे आपलं बनवले आहे ते मिश्रण असं गोल बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चीजचं ब्लॉक टाकायचं आहे छोटंसं आणि त्याला असं गोळाकार करायचं आहे. असं गोल शेप करून घ्यायचं आहे. आता या पोह्यांच्या मिश्रणामध्ये चीज टाकून झालेलं आहे आणि त्याचं चांगलं बॉल बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याला मैदाच्या स्लरीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याला आपण पोह्यांचं मिक्सरला वाटलेलं मिश्रणामध्ये डीप करायचं आहे असं दोन्ही साईडने. आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण मैद्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा आपण पोह्यांच्या ह्याच्यामध्ये कोट करायचं आहे. आणि आता हे रेडी झालेलं आहे. असं आपण 2दा ह्याला कोट करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने. असं एक एक करून मी सर्व ह्याला कोट करून घेत आहे. हे बघा, हे आता रेडी झालेले आहे. हे आता मी फ्राय करत आहे एक एक करून. आपण ते 2दा कोट केल्यामुळे ते जास्त असे क्रिस्पी होतात आणि तेलामध्ये टाकल्याच्यानंतर त्याचा जो कुस्कूर आहे पोह्यांचा तो तेलामध्ये राहणार नाही. त्यासाठी आपण त्याला डबल कोटिंग केली. हे बघा, हे आता आपले फ्राय करून झालेले आहेत. छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे आपण टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्हाला जे आवडत असेल त्या चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.